महाराष्ट्र के ऐतिहासिक गौरव को एक नई पहचान मिली है। यूनेस्को ने छत्रपति शिवाजी महाराज से जुड़े 12 किलो को विश्व धरोहर स्थलों की सूची में शामिल किया है। इनमें कोल्हापुर जिले का प्रसिद्ध पन्हालगढ़ भी शामिल है। इस ऐतिहासिक निर्णय का स्वागत इतिहासकारों और स्थानीय नागरिकों द्वारा बड़े उत्साह से किया जा रहा है। इतिहास शोधक इंद्रजीत सावंत ने यूनेस्को के इस निर्णय को शिवकालीन इतिहास और सांस्कृतिक धरोहर के सम्मान की दिशा में ऐतिहासिक कदम बताया है। खरं तर मराठा मिलिटरी आर्किटेक्ट म्हणून मराठ्यांचं स्थापत्य युद्धशास्त्रीय स्थापत्य म्हणून हे किल्ले 12 किल्ले म्हणजे त्याच्यामध्ये तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांशी सगळे महत्त्वाचे किल्ले त्याच्यामध्ये आहेत आणि हे ह्याला एक जागतिक एक ओळख ह्या गोष्टीमुळे प्राप्त होणार आहे किंवा झालेली आहे। त्यामुळे खरं तर आपण ज्यांनी हे सगळे प्रयत्न केले त्या सगळ्या संबंधितांचं अभिनंदन केलं पाहिजे। महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांचे अधिकारी असतील। याचा प्रस्ताव पहिल्यांदा काही वर्ष संभाजीराजेंनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केलेले होते। या सगळ्या गोष्टी कारण ही खूप वर्ष चाललेली प्रोसेस आहे। यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आत्ता खऱ्या अर्थानं हे जे दुर्ग आहे, हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे की ज्याला आपण वर्ल्ड रेकग्नायझेशन मिळाले ते योग्य पद्धतीने जतन संवर्धन झालं पाहिजे। त्याच्यावर जी अतिक्रमणं झालेली आहेत यातल्या बहुतांशी अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणं आहेत, आज सुद्धा आहेत, ती काढली पाहिजेत आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे। आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासन त्याचा सांस्कृतिक विभाग एवढी मोठं यशस्वीता हातात आल्यानंतर खूप गांभीर्याने याच्याकडे बघेल।